राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्रही. पण कोल्हापूरच्या राजकारणात मुश्रीफ पाटील या जोडगोळीच्या मैत्रीची चर्चा नेहमीच घराघरात रंगते. कधी गळ्यात गळा घालून एकत्र फिरणारे तर कधी एकमेकांवर बोचरी टीका करणारे हे दोन नेते. सध्या यांच्यातील मैत्रीचा दोर खरंच तुटलाय का, की केवळ निवडणुकीची रणनीती म्हणून हे सगळं सुरू आहे? डिजिटल कोल्हापूरच्या या विशेष भागात आपण याच मैत्रीचा आढावा घेणार आहोत. महाविकास आघाडीचं सरकार असताना हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची मैत्री खऱ्या अर्थानं बहरली होती. गोकुळ दूध संघ असो, जिल्हा बँक असो वा बाजार समिती, या दोन नेत्यांनी एकत्र येत विरोधकांना धूळ चारली. जिल्ह्याच्या सत्तेची सूत्र याच जोडगोळीच्या हातात होती. मात्र मुश्रीफ यांनी महायुतीची वाट धरली आणि या मैत्रीचा पहिला तडा गेला. हा संघर्ष तसा जुना आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावरून या दोन मित्रात पहिली ठिणगी पडली. सतेज पाटील यांची धनंजय महाडिकांची असलेली जुनी मैत्री 2014 मध्ये तुटली. ती आजही जोडली गेलेली नाही. आता मुश्रीफ पाटील यांच्यातील तशीच दरी निर्माण होणार का, हा प्रश्न कोल्हापूरकरांना सतावतोय. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीनंतर मंत्री मुश्रीफांनी मैत्रीचा दोर तुटला अशी कबुली दिली. महायुतीमध्ये राष्ट्रवादीची जागा पक्की करण्यासाठी आणि जागा वाटपात अडथळा येऊ नये म्हणून मुश्रीफ सध्या सतेज पाटलांवर खोचक टीका करताना दिसत आहेत. कधी सतेज पाटलांना मंत्रिपद न मिळाल्याचं दुःख होत आहे असं तर म्हणतात, तर कधी त्यांना संयम राखण्याचा सल्लाही ते देत आहेत. दुसरीकडे सतेज पाटील मात्र अजूनही आशावादी आहेत. तुटलेला दोर कधीही जोडता येतो असं म्हणत त्यांनी मैत्रीची खिडकी अजूनही उघडी ठेवली. महत्त्वाचं म्हणजे मुश्रीफ यांनी सहकारी संस्थांमध्ये राजकारण नको असं म्हणत भविष्यातील दोस्तानाचे संकेत देखील देऊन ठेवलेत. म्हणजेच विधानसभेत एकमेकांविरुद्ध लढले तरी गोकुळ आणि जिल्हा बँक हे दोस्त पुन्हा एकत्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी राजकारण सत्तेचं वेगवेगळं आणि सहकाराचं वेगळं. कोल्हापूरच्या या पॉवर गेममध्ये मुश्रीफ आणि पाटील पुन्हा एकत्र येणार, काहीतरी कायमची वाढणार? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करत नक्की सांगा. कोल्हापूरच्या राजकीय अपडेटसाठी आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर. हो, विसरू नका सबस्क्राईब करायला आणि शेअर करायलाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.